कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करतील? त्यांनी मला जर प्रबोधन केलं तर बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार. एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, समोर आला. मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आला. त्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या, काही बॅगा उघड्या आहेत, काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत, असा तो व्हिडिओ आहे. हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना, मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कुणाची बेअब्रू होण्याचं कारण नाही. त्याने त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा आहे तुम्ही प्रसिद्ध केलाय. व्हिडिओ मी काढलाय का चोरून? नाही. मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे. मग घरामध्ये मी तर ते कुठे राहतात मला माहित नाही. बघा, हे संजय शिरसाट जे आहे ते अतिविशिष्ट व्यक्ती, ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे. डीप ते करणार आहेत. एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे, सिगरेटचे झुरके मारत. हे काय चित्र आमचं नाहीये, मग चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसतंय. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या 2 दिवसात शिंदे गटाच्या 2 आमदारांनी दाखवून दिलं आणि 1 मंत्र्याने दाखवून दिलं. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही? नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने संघाने आतापर्यंत काम केलं. मग ही नैतिकता आता कुठे गेली? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात ना.